ऐकू येतोय सगळ्यांना आवाज? इरा ऐकू येतोय? येतोय ना? हं. चला आता आपण नेहमीची उपासना करायची आहे. पण मला एक खरं सांगा की तुम्हाला रोज उपासना करायला कंटाळा नाही का येत? म्हणजे आता आपल्या केंद्रात कितीतरी छान गोष्टी आहेत. आदित्य दादा काय काय ग्रेट पर्सनॅलिटी बद्दल सांगतो. हे सगळे आपले छोटेसे मित्रमैत्रिणी आहेत, ते कोणी गाणी म्हणून दाखवतात, गोष्टी सांगतात. तर असं कधी वाटतं का की एखाद दिवशी एखाद्या केंद्रात उपासना स्किप करूयात आणि डायरेक्टली गोष्टीच सांगूयात, तर किती मजा येईल? असं वाटतं की नाही कधीतरी? किंवा आपण जे सगळे घरी ध्यान करत असतो, तर तेव्हाही असं कधीतरी वाटतं ना की आजचा एकच दिवस ध्यानाला सुट्टी मारून टाकूयात. पण असं सगळ्यांनाच वाटतं, तुम्हाला वाटतं तसं आम्हालाही वाटतं. पण ह्याच्यावरती स्वामीजींनी एकदा एक गोष्ट सांगितली होती की एक मुलगा असतो आणि पूर्वीच्या काळी असं ते गुरुच्या घरी राहून शिकणारे वगैरे अशी पद्धत असायची ना. तर तसा एका जंगलात आश्रम असतो आणि तिथे तो राहत असतो. आणि परसिस्टन्सी म्हणजे सातत्य ज्याला आपण म्हणतो, एखाद्या गोष्टीतलं परसिस्टंट एफर्ट्स, त्याचं महत्व काय आहे तर ते गुरुजी सांगत असतात त्या शिष्यांना. आणि ते म्हणतात की तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात जास्ती स्ट्रॉंग किंवा टणक काय आहे? तर ती असं आता इमॅजिन करा की म्हणजे ती तिकडे जंगलात आश्रमात राहणारी मुलं आहेत. सो सगळे म्हणतात की गुरुजी एखादा मोठा खडक जो आहे तो सगळ्यात स्ट्रॉंग असू शकतो. तर ते म्हणतात हो बरोबर आहे. मग सगळ्यात सॉफ्ट काय आहे? तर मग पानं, कोणी म्हणतं की पानं सॉफ्ट आहेत, गवताची पाती, फुलाच्या पाकळ्या सॉफ्ट आहेत. मग एक म्हणतो की सगळ्यात सॉफ्ट काय आहे? तर पाणी आहे. कारण की आपण डोळ्यात सुद्धा जरी पाणी गेलं तर आपल्याला काही त्रास होत नाही, बाकी काही गेलं तरी त्रास होतो. पाणी सगळ्यात सॉफ्ट आहे. म्हणतात गुरुजी म्हणतात ठीक आहे, बरोबर आहे, पाणी सगळ्यात सॉफ्ट आहे. मग ते गुरुजी त्यांना एका डोंगरामध्ये जिकडे असा धबधबा असतो तिकडे घेऊन जातात. आणि तिथे ते असं दाखवतात त्यांना की एक घळ असते, तुम्ही बघितलीये? म्हणजे मोठा दगड असतो आणि त्याच्यामधनं असं एक बारीक धारेतनं पाणी जात असतं, त्याला घळ असं म्हणतात. तर गुरुजी असं म्हणतात की हा इतका मोठा टणक असा मोठा दगड आहे, पण त्यातनं एक छोटी फट तयार झाली आणि त्यातनं पाणी जातंय. कसं काय जातंय? तर त्या एकाच स्पॉटवरती ती पाण्याची धार सतत पडून 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 वर्षानुवर्ष त्याच स्पॉटवर पाणी पडून पडून तिथे आता पाणी जायला असं पूर्ण ट्रॅक तयार झालाय. म्हणजेच काय? तर पाण्यासारखा सॉफ्ट पदार्थ सुद्धा जेव्हा परसिस्टंटली एफर्ट्स करतो तेव्हा तो दगडासारखी स्ट्रॉंगेस्ट वस्तूला पण पेनिट्रेट करू शकतो किंवा त्याला भोग पाडू शकतो. सो ह्या म्हणजे ह्याच्यातनं आपल्याला काय शिकायचं की कुठलीही गोष्ट जेव्हा आपण रिपीटेडली करत असतो ना तेव्हा त्याचा इफेक्ट असतो. म्हणजे एक दिवस अभ्यास केला, 2 दिवस अभ्यास केला किंवा परीक्षेचा एक 8 दिवस आधी अभ्यास केला तर ते चांगलंच आहे, त्याचा एक इफेक्ट आहेच आहे. पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रिपीटेडली रिपीटेडली दिवसेंदिवस महिनोन महिने वर्षानुवर्ष जेव्हा ती गोष्ट करता तेव्हा त्याचा एक वेगळा मॅग्निफाईड इफेक्ट मिळत असतो, त्याची पॉवर खूप एन्हान्स होते. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आता आपण आजकालच्या काळामध्ये जर बघितलं तर आपल्या जवळ असलेलं स्ट्रॉंगेस्ट वेपन असं काय आहे असं जर कोणी विचारलं तर काय असू शकेल? विचार करा बरं. म्हणजे काही करायचंय, कोणाला गाणं आवडतं, कोणाला ड्रॉइंग आवडतं, कोणी अभ्यासात हुशार आहे, कोणी खेळामध्ये हुशार आहे. पण कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला सक्सेस हवा असेल तर आपल्याकडे एक काहीतरी छान वेपन पाहिजे ना. आपल्याला कुठलीही जिंकायचं असेल तर आपल्याकडे काहीतरी स्ट्रॉंग पॉवर्स पाहिजेत की नाही? तुम्ही हे बघता की नाही कार्टून्स वगैरे, मग त्यांच्याकडे अशा मॅजिकल पॉवर्स वगैरे असतात. तर अशी आजकालच्या काळात आपल्याकडे मॅजिकल सगळ्यात जास्ती मॅजिकल पॉवर कुठली असू शकते माहितीये? ती म्हणजे कपॅसिटी टू कंट्रोल आवर थॉट्स, कंट्रोल आवर माइंड आणि टेक राईट डिसिजन. म्हणजे एक म्हणजे बुद्धी चांगली असायला पाहिजे, शार्प. आपण म्हणतो ना खूप हुशार असेल, तर हुशार तर आपण सगळे आहोतच की नाही, आपल्याला चांगली बुद्धी देवाने सगळ्यांना दिलेलीच आहे. पण ती जी चांगली बुद्धी दिलेली आहे ती आपल्याला बरोबर पाहिजे त्यावेळी पाहिजे तिथे आणि अगदी योग्य प्रकारे वापरता येणं. म्हणजे आपल्याकडे सपोज तलवार आहे असं समजा, बुद्धी ही तलवार आहे. ज्या माणसाला ती तलवार नीट चालवता येते तो ती व्यवस्थित वापरून शत्रूला मारू शकतो. पण जर एखादा वेडा म्हणजे अनट्रेंड असेल, ज्याला माहित नाही तलवार कशी वापरायची,
तर मग तो तलवार घेऊन पहिले स्वतःचाच हात कापून घेईल. सो आपली बुद्धी ही अशी तलवार आहे आपल्याला मिळालेली. तर ती आपण जितकी जास्तीत जास्तीपणे चांगली वापरू शकतो, आपले थॉट्स जितके आपण जास्तीत जास्ती कंट्रोल करू शकतो, तितकं कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जास्त यशस्वी होऊ शकतो. काही असू दे, अगदी खेळापासून अभ्यासापर्यंत कशामध्ये सुद्धा. आणि म्हणून आपण ही आणि ही जी आपली ध्यान साधना ही स्वामींनी सांगितले जे आपण करतोय, दॅट इज द बेस्ट टूल. की आपले थॉट्स कंट्रोल करणं, आपल्या इंटेलेक्टला नीट दिशा देणं, पॉझिटिव्ह थिंकिंग ह्यासाठी. आणि रिपीटेडली करण्याचं असं महत्व आहे की एक फंडा आहे म्हणजे सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे की तुम्ही कुठली पण गोष्ट जेव्हा रिपीटेडली करता ना, तेव्हा ती आपल्याला आपोआप आवडायला लागते. कसं माहितीये? म्हणून तर हे ऍडव्हर्टाईज करतात की नाही, किंवा नवीन नवीन जेव्हा गाणी अल्बम रिलीज करतात, पिक्चर रिलीज करतात, तर त्याच्या आधी त्याचे ते टीझर रिलीज करतात, माहितीये तुम्हाला, कुठल्याही गाण्याचे किंवा याचे. तर असं का करतात? आणि ते सतत सगळीकडे प्ले होत राहतात बघा. म्हणजे दोन सिरियलच्या मध्ये दाखवतात, दोन एपिसोडच्या मध्ये, कुठे सगळीकडे ती रिपीटेडली तीस 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 गाणी ऐकली, तीच ट्यून ऐकली की आपोआप लोकांना ती आवडायला लागते. आपल्या मनाची अशी एक टेंडन्सी आहे. त्यामुळे जसं आपण सुरुवातीला कंटाळा येऊ शकतो कधी कधी, पण एक असं तुम्ही लक्षात ठेवा की जी गोष्ट आपण रिपीटेडली करत राहतो ना, ती थोड्या दिवसांनी आपल्या मनाला पण हळू आपोआप आवडायला लागते. आणि मग हे कंटाळा, आता जेवायला आवडतं की नाही? आता कोण असं म्हणतं का कंटाळा आला आज नकोच जेवूयात? तुम्ही म्हणत असाल कधी कधी, पण सहसा कोणी म्हणत नाही. सो जी गोष्ट रिपीटेडली होते त्याची आपल्या मनाला, आपल्या शरीराला सवय होत जाते. म्हणून एक आपण असं ठरवायचं की किती पण कंटाळा आला तरी रोज आपल्याला जी स्वामींनी सांगितलेली उपासना आहे, आपली तशी थोड्याच वेळाची की नाही, अगदी 5 मिनिटात होण्याची उपासना आहे, त्यामुळे ती काही झालं तरी आपण करायचीच. मग कधीतरी ध्यानाचा वेळ कमी जास्ती करू शकतो. आता आपल्या केंद्रातली बरीच मुलं अशी मला माहिती आहेत, हा, की जी केंद्रामध्ये जसं शिकवलंय त्याच्याप्रमाणे उपासना करतात आणि 10 मिनिटं 15 मिनिटं असे ध्यान करतात. मग एखाद दिवशी खूप कंटाळा आला, गडबड असेल, ठीक आहे, 10 मिनिटाच्या ऐवजी 5 मिनिटं ध्यान केलं. स्वामी म्हणायचे तुला काहीच वेळ नाही ना, 1च मिनिट ध्यान कर. पण थोडा वेळ का होईना आपण शांत बसून, आणि जो सर्व शक्तिमान आहे अशा ईश्वराशी, मोबाईलला बॅटरी किंवा लॅपटॉप असतो, त्याला बॅटरी चार्ज करायला लागते की नाही? जर सपोज चार्ज नाही केला तर मोबाईल चालत नाही, लॅपटॉप चालत नाही. तसं आपलं हे डोकं आहे, हे जर नीट चालायला असेल, हवं असेल, तर त्याचा जो अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी आहे त्याला ते थोडा वेळ तरी कनेक्ट करायला पाहिजे. हम्म. त्यामुळे आपण असं ठरवूयात, म्हणजे तुम्ही करताच आहात, पण तरी आपण असं ठरवूयात की किती पण कंटाळा आला तरी थोडा वेळ तरी ध्यान करायचं. 3 वेळा गायत्री मंत्र, ओंकार, जसं आपलं केंद्रात शिकवलंय तशी रोज थोडी सारी उपासना नक्की करायची. आणि मग तुम्ही बघा की आता शाळा सुरू होणार आहे ना जून मध्ये, तर आता आपण असं सगळे ठरवूयात की 1 वर्ष तुम्ही सगळे मला असं प्रॉमिस करा की काहीही झालं, काय वाटेल ते झालं, तरी आम्ही उपासना नाहीच बंक करणार. थोडा स्वामी म्हणायचे तसं ऍज फार ऍज पॉसिबल कर, 1 मिनिट कर, पण नक्की कराल. आणि मग जेव्हा तुमचा ह्या आता या जे कुठले तुम्ही दुसरी चौथी पाचवी जे कुठलं तुमचं अकॅडमिक इयर सुरू आहे, त्याचा जेव्हा रिझल्ट लागेल मे महिन्यात, हं, तेव्हा तुम्ही सगळेजण मला न विसरता सांगा की ह्या 1 वर्ष जो आपण एक्सपेरिमेंट केला, 1 वर्ष पण नाही, 6 महिन्यातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल की किंवा त्याचा काय रिझल्ट लागला, तुम्हाला काय फरक पडला, स्वतःमध्ये काय फरक जाणवला, हे तुमचं तुम्ही ऑब्झर्व करा. आणि मग मध्ये एका कुठल्या तरी केंद्रात तुम्ही मला सांगा. हं? कराल सगळेजण असं? ओके. चल आता आपण नेहमीप्रमाणे उपासना करूयात. तर मी 3दा पहिले गायत्री मंत्र सांगते. आपण सगळे एकत्रच म्हणूयात, कारण गायत्री मंत्र आता सगळ्यांना येतोय. हं? आपण गायत्री मंत्र का म्हणतोय तर तुम्हाला अर्थ माहितीये. गायत्री मंत्र म्हणजे सूर्याची उपासना, बुद्धीची उपासना आहे. हा मंत्र आपल्याला असं सांगतो की जे जगातलं सर्वश्रेष्ठ तेज किंवा जी बुद्धी आहे त्याची आपण उपासना करतोय. सो देवा तू पण मला चांगली बुद्धी दे. मी कुठल्याही प्रसंगात असेल, चांगला, सुखाचा, दुःखाचा, सगळ्यांच्या आयुष्यात येतात चांगले वाईट. एखादा दिवस चांगला जातो, कधी भांडण होतं, शाळेत बोलणी बसतात, परीक्षेत मार्क कमी मिळतात, एखादा दिवस वाईट जातो. पण कशीही परिस्थिती असली, कसाही दिवस असला, माझा मूड चांगला असला, वाईट असला, कसाही असला, तरी पण ऍट एनी गिवन पॉइंट ऑफ टाइम देवा मला चांगली बुद्धी दे.
आय शुड बी एबल टू मेक द राईट चॉईस, टेक द राईट डिसिजन. त्याच्यासाठी चांगली प्रेरणा मला दे, अशी प्रार्थना करणारा हा गायत्री मंत्र आहे. आपण तीनदा सुरुवातीला गायत्री मंत्र म्हणूयात, तीनदा ओंकार म्हणूयात, हे आपण सगळं एकत्रच करूयात आणि मग त्याच्यानंतर 1 मिनिट ध्यान करूयात. गायत्री मंत्र म्हणूयात. सगळेजण बसा. आसन घालता येतं ना? आसन येत आहे घालता. हाताची ज्ञानमुद्रा म्हणजे अशी. हाताची ज्ञानमुद्रा. डोळे बंद करा. थोडा वेळ स्वतःच्या श्वासावरती थोडस लक्ष द्या. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम ओंकार म्हणूया 3 वेळा. लांब श्वास घ्यायचा आहे. ओम. ओम. झालं ध्यान? छान वाटलं सगळ्यांना? शांत वाटलं? आणि आपण हे जे सगळं शिकतोय की नाही केंद्रामध्ये, तर ते अ, एकदम सायंटिफिक आणि म्हणजे असं नाहीये की कोणीतरी नुसतं सांगितलंय किंवा वर्षानुवर्ष सांगतोय. तर हे ज्या काय मेथड्स आहेत की नाही ध्यानाच्या ह्याच्या, तर त्या आता मेडिकल सायन्सनी पण प्रूव्ह केलेलं आहे की हे बरोबर आहे. म्हणजे आपण ध्यानात काय करतो की लांब श्वास घेतो आणि लांब श्वास सोडतो, हो की नाही? तर आता डॉक्टरांनी असं संशोधन करून रिसर्च करून प्रूव्ह केलंय की जेव्हा आपण असे डीप ब्रीदिंग करतो की नाही, तेव्हा आपला हार्ट किंवा आपला ब्रेन ह्याच्यावर खूप चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. त्यामुळे तुम्ही पण असा प्रयोग करून बघा. खरंच म्हणजे नुसतं केंद्रात आपण शिकतोय असं म्हणून नाही,
पण स्वतःसाठी तुम्ही प्रयोग करून बघा आणि तुम्हाला जेव्हा ह्या गोष्टी पटतील ना, तेव्हा तुम्हाला ते जास्त करावं असं वाटेल. की कधीतरी बघा, हा सपोज आपलं भांडण झालं कोणाशी तरी, किंवा काहीतरी नाहीये, मूड चांगला नाहीये, राग आलाय, किंवा कधीतरी रात्री झोप येत नाही, असं होतं ना, कधीतरी होतं का तुम्हाला? का सगळे पडल्या पडल्या एकदम धाराडूर झोपून एकदम सकाळी आई उठवेपर्यंत उठतच नाही, असं करता का सगळेजण? पण जर समजा कधी असं झालं की रात्री झोप येत नाही किंवा आपल्याला असं थोडस रेस्टलेस वाटतंय, असं जेव्हा असेल ना, तेव्हा तुम्ही प्रयोग करून बघा की जेवढा जास्तीत जास्त श्वास घेता येईल की नाही, डीप, एकदम डीप ब्रीदिंग करायचं, खोल श्वास घ्यायचा, सोडायचा, आणि मनातल्या मनात ओंकार म्हणायचं. कारण सगळीकडे काय आपण ओम असं म्हणत बसू नाही शकत ना. बाहेर आहे, घरात सगळ्यांबरोबर आहोत, तर आपण काय असं म्हणू शकत नाही ना जोर जोरात, लोक म्हणतील हे काय चाललंय. तर जिकडे कुठे असाल तेव्हा श्वास घ्यायचा, जास्तीत जास्त डीप ब्रीदिंग करायचं आणि श्वासाबरोबर ओम ओम असं म्हणत राहायचं. आणि तुम्ही प्रयोग करून बघा, एक 10 ते 15 वेळा असं ओम म्हणेपर्यंत आपलं आपण आपोआप शांत होत जातो, आपल्याला बरं वाटतं, आतून असं बरं वाटायला लागतं. तुम्ही नक्की प्रयोग करून बघा, त्याचा फायदा होईल. आणि आपण उपासना जी आहे ती अशी करत राहू. तुम्ही आता ठरवलंय की नाही, 1 वर्ष करणार आहे ना सगळेजण? ठीक आहे. आता आपल्या उपासनेचा अजून एक भाग म्हणजे नामस्मरण, तेवढं करूयात आणि मग पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. इरा, मी नाम सांगते, माझ्या मागे म्हणशील? हो. चलो म्हणूया, करूया सुरुवात. हो. ओम राम कृष्ण हरी. 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 हरिओम. चलो हीरा, पुढे घेशील? श्वेताताई, आम्ही प्रॉमिस करू, आम्ही नक्की काही झालं तरी 1 वर्ष ध्यान आणि उपासना करूच. आता आर्या आपल्याला कलावती आईंची एक गोष्ट सांगेल.